एक एक दिवस एक एक आजार व्हायला आहे. पहिल्या दिवशी ताप, दुसऱ्या दिवशी सर्दी. आता चालले कुठं बोलतो ना मॉल दी गोवाला. वाईनचं दुकान मॉलमध्ये. डॅडी आता ओरडायला चालू केल्यात. मी तर जेवण चांगलं आहे म्हटलं. मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर आज आम्ही जाणार आहे घरी आणि आज आहे तिसरा दिवस आहे गेस गोव्यातला. चौथा दिवस असेल, तिसरी रात्र होती आणि मी नाश्ता आणायला चालले ना सगळ्यांना. ही सगळी अजून आवरायला लागल्यात आयुष्यांसारखं लेट. मम्मी आणि मुगू तर तसंच गेल्यात ना, आवरता बिवरता बाहेर गेल्यात मॉलला. काय किरकोळ खरेदी करायची होती त्याला. तर बघू काय काय करते. तुम्हाला सांगायचं होतं एक एक दिवस एक एक आजार व्हायला आहे. पहिल्या दिवशी ताप, दुसऱ्या दिवशी सर्दी, आज खोकला झाला आहे. काय व्हायले माझं मला कळलं झाले. पण चालले दिवस चाललाय तसं काढाले. बघू बरं होते काय. आज बरं व्हायला पाहिजे. उद्यापासून परत डाएट चालू करायचा आहे. रस्त्यांना सकाळी 1-1:30 वाजता गर्दी असत्या, पण रात्री रात्री 1-1:30 वाजता गर्दी असत्या, पण सकाळी आता 11 वाजल्यात. कोणच नाही रस्त्यावर एवढं जास्त. म्हणजे कम्पॅरेटिव्हली जे ट्रॅफिक असते रात्री, लोक इथं काय रात्रभर फिरणार सकाळी झोपणार, रात्रभर फिरणार सकाळी झोपणार. जी नाश्ता आणलेला आहे तर रूममध्येच बसून करणार. मी सगळी बाहेर बसल्यात. मला गरम आले म्हणून मी AC समोर बसले. तर खाऊया पहिला. चालू बॅग भरणे का. आणि मुगीनं घरात पट्टा काढलाय. हो चाललोय. तर बाहेर पडलेलो आहे आम्ही आणि आता चालले कुठं बोलतो ना मॉल दी गोवाला. बघूया काय काय करतोय. मुगी काय घेऊन देत मला बघूया. कधी गेल्यास काय तर दे की सो इच्छेनं. 100 रुपयेच तर दे मग. चला बघूया कसं आहे मग. आणले मी जंगल सफारीला. बरोबर हा मी नाही, तुला आणले. हत्तीवर बसवणार आहे. तुझ्यावर बसून येते. बस बंद करतो. पोचलेलो आहे आम्ही. गाडी पार्क केल्या. बघू जरा दाखवतो तुम्हाला पण मॉल कसा आहे. मोठं मॉल आहे खूप. एवढं सगळं. तर बघू काय आवडते. काय आवडलं तर घेतो. बघूया. मुगीच्या आल्या अपेक्षा वाढल्या. म्हणते घेऊन देणार आहेस काय एवढं सगळं बघून, होय की नाही. नॉनसेन्स. हे मिनिसोला यायचं म्हणजे असं कलरफुल कार्टूनच्याच दुनियेत आल्यासारखं वाटते की नाही. सगळं इकडं तिकडं रंगीबिरंगी. मुगी बॉटल बघायला लागलं. वॉटर बॉटल पाहायला तुला शाळेला. लहान एक बॅग देतो आणि जायचं स्कूलला. तर मी हे शेकर घेतलाय. मस्त वाटला. लहान गोंडस माझ्यासारखा. तेवढंच काय तर किरकोळ घेतले मी, कारण 2 शर्ट मी ऑलरेडी घेतलेले आहे तिथं आल्यापासून. मग मम्मी म्हटली मुगूला घे, तू काय जास्त घेऊ नको. म्हणजे हे घेणार असलाच, पण माझी काय अशी इच्छा पण नाही. इथल्या मॅक्सला कसलं मस्त कलेक्शन आहे. मला हा शर्ट लय आवडलेला, पण यात अनफॉर्च्युनेटली मीडियम साईज नाही आहे. ओव्हर साईजमध्ये पण लईच मोठं साईज वाटाली होय ना. दुसरा स्मॉल घालून बघूया. आता बारीक चालू आहे मी. हा मस्त दिसायला आहे, पण असं मनात बसलेलं नाही. बघू आणि कुठला आवडला तर बघून, नाही तर हाच घेऊया. हा मस्तच दिसायला आहे. हा आवडला मला. हा घेईन मी. काय मी कुठल्या पण याच्यात मस्त दिसते, त्यात काय वादच नाही. जी कपडे माझ्यावर अंगावर आली ती मस्त. वाईनचं दुकान मॉलमध्ये. कोल्हापुरात असं कधी होणार. तर आता आम्ही चाललोय मार्केट 99ला. इथं यांचं म्हणणं आहे की बऱ्याच गोष्टी सगळ्या 99 रुपीजला असतात. तर बघू किती खरं केवढं काय काय 99ला. मग म्हणते डिमार्टला सगळं एवढ्यालाच आहे. इथं काय 100 रुपये म्हणून जास्त महाग लावलं, 99 रुपये म्हणून. तर डिमार्टला एवढ्यालाच आहे असं मम्मीचं म्हणणं आहे. तर तुम्ही डिमार्टमधनं घ्या, एवढं लांब याचं कष्ट घेऊ नका. तर इथं आर्केड आहे मोठं बॉलिंग आहे, त्यानंतर हे सगळं आहे. पण आमच्या वेळेच्या बंधनामुळं आम्हाला जायला मिळणार नाही आहे आणि आमचं तोंड पडले. तर असं ते चला. तेवढी तडजोड असणार, काय तर राहणार.
असू दे. लेट्स गो. जाऊया जेवूया. हाऊस ऑफ फिअर दे काय. तर आम्ही आता गोवा एक्झिट करणार, परत महाराष्ट्रात एंटर करणार आणि मी जरा झोप काढणार आणि त्यानंतर जेवणार. मग तू जेवताना उठतो डायरेक्ट, जरा झोपतो आता. गुड नाईट. तर मी चाललो इथं वरती. अप्पर डेक म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथं जेवण आहे का नाही बघायला. आणि जर जेवण असलं तर सगळे येणार वर. तर जाऊ ना लवकर, भूक लागली. 4 वाजले, जेवलेलं नाही, पोटात का नाही. डॅडी आता ओरडायला चालू केलेत. मी तर जेवण चांगलं आहे म्हटलेलो आणि इथं जेवणच नाही आहे. त्याचं किचन बंद झाले. तर आता बघूया कुठं जेवते. मी तर शिव्या खाणार आहे. थांबा. कधी पण तुम्ही वेळेत आला तर इथं जेवण चांगलं आहे अप्पर डेकला कणकवलीमध्ये. फायनली जेवण मिळालेलं आहे. एवढं कष्टानं इथं मिळाले. हॉटेलचं नाव तर मी वाचलेलं आहे, पण नंतर दाखवतो. जरा जेवण बघूया कसं आहे. आत्ता जरा थांबले, मस्तपैकी पाठबीट स्ट्रेच केलो उतरून. बाहेर कसला मस्त व्ह्यू आहे. थांब ना, उठ ना, तुझं तोंड आले. तुझं घाण तोंड घ्यायचं नाही यात. फायनली घरी पोचलेलो आहे सगळी. होम स्वीट होम.